नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. एकदम क्विक रिव्हिजन आपल्याला झाली पाहिजे. येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी खूप इम्पॉर्टंट रिव्हिजन असेल ही. आपण असेच रिव्हिजन व्हिडिओज या आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. दररोज एक व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहेत. तुम्हाला यामधून खूप सारा फायदा होणार आहे येणाऱ्या एक्झाममध्ये. तुम्ही तुमची फास्ट रिव्हिजन म्हणजे तुम्हाला कुठं पुस्तक घेऊन बसायची गरज नाही. जेवता जेवता तुम्ही मेसमध्ये गेलात तर तुम्ही तिथंही आपला हा व्हिडिओ बघून एकदम फास्ट आणि पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन तुम्ही करू शकता. तर चला, आणि एक गोष्ट मी तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत, जेणेकरून तुमचं फास्टमध्ये एकदम रिव्हिजन झालं पाहिजे. तुम्हाला आता उत्तरं तुम्हाला ऑप्शन सांगा, 1 ऑप्शन, 2 ऑप्शन, 3 ऑप्शन असं सांगत बसायची गरज नाही, कारण तुमचा तेवढा अभ्यास झालेला आहे. जे नवीन आहेत त्यांनी हे उत्तरं पाठ करायचे आहेत, आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी फास्टमध्ये रिव्हिजन करायचे आहेत, कारण तुम्हाला ते उत्तरं आता पाठ झालेले आहेत. फक्त क्विक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. चला, कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे डॅश डॅश किलोमीटर आहे. तर याचं उत्तर आहे 720 किलोमीटर आहे. कोकणची सरासरी रुंदी डॅश डॅश किलोमीटर आहे. तर कोकणची सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे. कोकणच्या सखल भागास डॅश डॅश असे म्हणतात. बघा, कोकणच्या सखल भागास डॅश डॅश असे म्हणतात. तर कोकणच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात, आणि कोकणच्या उंचवट्या भागाला काय म्हणतात तर वलाटी असे म्हणतात. कोकणचे 2 भाग पडलेले आहेत, एक खलाटी आणि एक वलाटी. तर सखल भागास खलाटी, तर उंचवट्याच्या भागास वलाटी असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मुंबईच्या उत्तरेस डॅश डॅशची खाडी आहे. बघा, मुंबईच्या उत्तरेस वसईची खाडी आहे. मुंबईच्या उत्तरेस वसईची खाडी आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ डॅश डॅशची खाडी आहे. तुम्हाला खाड्या पाठ असणं गरजेचं आहे. आपण खाड्यावरती एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. तो येणारा व्हिडिओ तोच असेल. खाड्या असतील, तुम्हाला एक्झाममध्ये यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो. बघा, कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे. पुढचा प्रश्न पहा, सुवर्णदुर्ग हा डॅश डॅश किल्ला आहे. भुईकोट आहे की सागरी आहे की घाटमाथा आहे की डोंगरमाथा आहे. तर हा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. पुढचा प्रश्न पहा, खांदेरी व उंदेरी ही डॅश डॅश आहेत. काय आहेत रे हे? बंदरे आहेत का? नाही. खांदेरी आणि उंदेरी ही काय आहेत तर बेटे आहेत. मुंबईजवळील बंदर डॅश डॅश आहे. मुंबईजवळ कुठलं बंदर आहे तर न्हावाशेवा हे खूप महत्त्वाचं बंदर आपल्या मुंबईजवळ आहे. मुंबईच्या बंदरावरला भार कमी करण्यासाठी आपण न्हावाशेवा हे बंदर काय केलेलं होतं? बांधलेलं होतं. बघा पुढचा प्रश्न, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित झाली आहे. तर दातिवार व तेरेखोलची खाडी यांनी निश्चित झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, सह्याद्री पर्वतास डॅश डॅश असेही म्हणतात. काय म्हणतात रे? सह्याद्री पर्वत कुठं आहे? महाराष्ट्राच्या. सह्याद्री पर्वत कुठं आहे? महाराष्ट्राच्या. बघा, हा आपला भारताच्या कुठं आहे? बघा, हा आपला भारताचा खालचा भाग. हा कुठला आहे? पूर्व घाट, आणि हा आहे पश्चिम घाट. तर मग सह्याद्री पर्वत कुठं आहे? तर इथं आपला सह्याद्री पर्वत आहे. त्याच्यामुळं काय म्हटलं जातं? सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असंही म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची डॅश डॅश मीटर दरम्यान आहे. बघा, 915 ते 1220 मीटर दरम्यान आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 915 ते 1220 मीटर दरम्यान आहे. पुढचा प्रश्न आहे, अरबी समुद्रास. पुढचा प्रश्न पहा, अरबी समुद्रास समांतर असणाऱ्या सह्याद्री पर्वत किनाऱ्यापासून डॅश डॅश किलोमीटर अंतरावर आहे.
अरबी समुद्रात समांतर असणारा सह्याद्री पर्वत किनाऱ्यापासून डॅश डॅश किलोमीटर अंतरावर आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 30 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची डॅश डॅश जाते. बघा, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून महाराष्ट्र आहे हा आपला, सॉरी थांबा, आपला हा महाराष्ट्र काय म्हटले बघा, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची काय होत जाते तर वाढत जाते. या सह्याद्री पर्वताची उंची खालून वरी जाईल ना, काय होत जाते म्हणे, वाढत जाते. काय होतं, वाढत जाते. लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, असेच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न, सर्वांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास डॅश डॅश दिसतो. कसा दिसतो तर तो सरळ कड्यासारखा दिसतो. पुढला प्रश्न, डॅश डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. कुठं झालेला आहे कंकणाकृती तर वैतरणा व सावित्री नदी इथं तो कंकणाकृती झालेला आहे. पुढचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर येथे डॅश डॅश नदीचा उगम होतो. कोणत्या नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर येथे तर गोदावरी नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न पहा, कृष्णा व कोयना नद्यांचा उगम डॅश डॅश येथे आहे. बघा, कृष्णा आणि कोयना या नद्यांचा उगम कुठे आहे रे, तो आहे महाबळेश्वर येथे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. हे तर सर्वांना माहीत आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे. डॅश डॅश जवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे. तर नेरळ जवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे. पुढचा प्रश्न, नाशिक मुंबई मार्गावर डॅश डॅश घाट आहे. नाशिक आणि मुंबई मार्गावर थळचा घाट आहे. बघा, आता घाट चालू झाले बघा. घाट कुठं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे पण जोड्या लावामध्ये किंवा ऑप्शनमध्ये येतं. फोंडा घाट हा डॅश डॅश मार्गासाठी उपयुक्त आहे. तर तो कोल्हापूर आणि पणजीसाठी उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे व रस्ते या दोन्ही मार्गांसाठी डॅश डॅश सोयीचा आहे. रेल्वे व रस्ते या दोन्ही मार्गांसाठी कुठला आहे तर तो बोरघाट महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, साल्हेर मुल्हेर हे किल्ले डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. कुठं आहेत ते, नाशिक जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यात डॅश डॅश किल्ला आहे. सिंहगड हा किल्ला पुण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचे नाव डॅश डॅश या किल्ल्यावरून पडले आहे. काय म्हणलंय, महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचे नाव डॅश डॅश या किल्ल्यावरून पडले आहे. तर त्याचं उत्तर आहे रायगड. पुढचा प्रश्न पहा, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस डॅश डॅश आहे. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस डॅश डॅश आहे. तुम्हाला रिव्हिजन होत असेल चांगल्या प्रकारे. बघा, काय आहे तर ऑप्शन नंबर 3, शंभू महादेव डोंगर रांगा आहेत. पुढचा प्रश्न, सातमाळा अजिंठा डोंगररांग ही डॅश डॅश खोऱ्यांना वेगळी करते. कोणत्या खोऱ्यांना वेगळी करते तर तापी व गोदावरी या खोऱ्यांना वेगळी करते. पुढचा प्रश्न, डॅश डॅशवर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहे. डॅश डॅशवर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहे. कुठं आहे तर वेरूळ डोंगरावर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहे. पुढचा प्रश्न, परभणी व नांदेड जिल्ह्यांतून जाणाऱ्या डोंगरांना डॅश डॅश म्हणतात. परभणी व नांदेड जिल्ह्यांतून जाणाऱ्या डोंगरांना
डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? निर्मल रांगा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, दरकेसा टेकड्या डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. तर दरकेसा टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात गाविलगड टेकड्या आहेत. काय म्हणलेलं आहे? सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात गाविलगड टेकड्या आहेत.